तर जय महाराष्ट्र मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी बघणार आहोत, ज्या की तुम्हाला 2024 या वर्षातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरू करूयात. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर आपण MPSC पोलीस भरती गुरु या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहतात. भारत आणि कोणत्या देशात दरम्यान सहयोग कायजिन हा युद्ध अभ्यास आयोजित केला जातो? तर भारत आणि जपान या देशात दरम्यान सहयोग कायजिन हा युद्ध अभ्यास आयोजित केला जात असतो. भारतातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे? तर भारतातील पेंच व्याघ्र प्रकल्पाला इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या म्हणजेच WEFच्या 54व्या 5 दिवसीय बैठकीचे आयोजन कोणत्या शहरामध्ये करण्यात येत आहे? तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या 54व्या 5 दिवसीय बैठकीचे आयोजन दावोस या शहरामध्ये करण्यात येत आहे. दिव्य कला मेळा 2024 चे आयोजन कोठे करण्यात येत आहे? तर दिव्य कला मेळा 2024 चे आयोजन नागपूर या शहरामध्ये करण्यात येत आहे. लष्करी दळणवळणासाठी भारतीय लष्कराने तयार केलेल्या स्वतःच्या स्वतंत्र संपर्क यंत्रणेचे नाव काय आहे? तर लष्करी दळणवळणासाठी भारतीय लष्कराने तयार केलेल्या स्वतःच्या स्वतंत्र संपर्क यंत्रणेचे नाव संभव हे आहे. भारत आणि कोणत्या देशादरम्यान सहयोग कायजिन हा युद्ध अभ्यास आयोजित केला जातो? तर याचं उत्तर आपण अगोदरच बघितलेलं आहे. बघूयात किती जण लक्षपूर्वक अभ्यास करतात, तर तुम्हाला याचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे. ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झालेला आहे? तर ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 हा श्री नारायण जाधव यांना जाहीर झालेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच चालू घडामोडी होत्या. लवकरच भेटूत एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे याचा त्याला नक्कीच फायदा होईल.